कोणत्याही संख्येचे वर्गमूळ काढण्याची शॉर्ट ट्रिक्स 4 अंकी 5 अंकी जरी संख्या असेल तरी या पद्धतीने आपण कोणत्या संख्येचे वर्गमूळ काढू शकतो. तर या पद्धतीनं करण्यासाठी काय करायचं, 2304 शेवटचे 2 अंक सोडून उरलेल्या अंकांचा 2 गट करायचे आहेत. शेवटचे 2 अंक सोडून उरलेले 2 किंवा 3 अंक असतील तरी इथं चालू शकतं. यानंतर काय करायचं बघा, या ठिकाणी अलीकडचे जे 2 अंक 23 आहेत तर याच्या जवळची वर्गमूळ संख्या कुठली आहे ती शोधायची. तर 23ची जवळची वर्गसंख्या येईल 16, म्हणून 16चं वर्गमूळ लिहिलं आपण 4. हा दशक स्थानचा अंक फिक्स झाला. एकक स्थानचा अंक काढताना हे जे 4 आहे तर ही वर्गसंख्या आहे, मग याचं वर्गमूळ एकक स्थानिक तर 2चा वर्ग 4 येईल, किंवा आपल्याला बघितलं तर इथं 8चा वर्ग 64. 2चा वर्ग एक तर 4 येऊ शकतो, 8चा वर्ग 64 एकक स्थानी 4 येऊ शकतं. मग 2 घ्यायचं का 8 हे कसं फिक्स करायचं, तर 23च्या पुढची मागची लिहिलेली आहे, त्या मागच्या ह्याच्यावरून एक अंक आपण लिहिला 4. तर 23च्या पुढची वर्गसंख्या 4चा वर्ग 16, 23च्या पुढं 5चा वर्ग 25. तर 23च्या जवळ 25 येतं का 16 येतं, तर 25 येतं, म्हणून हा दुसरा अंक 8 घ्यायचा. मी तो 8 आला. ओके, अशा पद्धतीने कुठल्याही 4 अंकी 5 अंकी संख्येचा आपल्याला काय करता येतो, वर्गमूळ पटकन काढता येऊ शकतो.